विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय क्रमांक 2.3 पाहणार आहोत आणि 2.2 सुद्धा जर तुम्ही पाहिला नसेल तर त्याची जी लिंक आहे की तुम्हाला व्हिडिओच्या उजव्या कोपऱ्यामध्ये वर दिसत आहे, तर तिथून तुम्ही जाऊन तो पाहू शकता। तसेच नवोदयचा अभ्यास घरी बसून करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे, त्याला सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या लिंकवर टच करून तुम्ही डायरेक्ट आपल्याला जॉईन होऊ शकतात आणि त्यामुळे तुम्हाला दररोज अपलोड केलेला व्हिडिओसुद्धा मिळेल। आता 2.3 चे व्हिडिओ आपण म्हणजे उदाहरण आपण पाहणार आहोत। पहिलं उदाहरण आहे, ऋण 1 ला त्याने जर 100 वेळा गुणल्यावर गुणाकार येतो। ऋण 1 ला त्यानेच गुणायचे, 100 वेळा गुणायचे, 100 ने गुणायचं नाही आहे, लक्षात घ्या। उदाहरण वाचताना लक्षात घ्यायचं की 100 वेळा गुणायचे ऋण 1 न ऋण 1 न। आता आपण काय करू, 2 वेळा गुणाकार करून बघू ऋण 1 चा। ऋण 1 कंसात ठेवू आपण गुणिले ऋण 1। पहा 2 वेळा गुणाकार केला, काय झालं, ऋण ऋण धन होते 1। परत 4 वेळा गुणाकार करू आपण, ऋण 1 एकदा गुणिले ऋण 1 दोनदा गुणिले ऋण 1 3 वेळा गुणिले ऋण 1 4 वेळा। मग ऋण 1 गुणिले ऋण 1 काय झालं, धन 1 झालं, ऋण ऋण धन झालं, गुणिले ऋण 1 गुणिले ऋण 1 काय झालं, धन 1। म्हणजे मग 2 धन 1 चा गुणाकार काय झाला, 1 गुणिले 1 1 आणि धन संख्येचा गुणाकार धनच येतो। बरं आपण काय करू, आता 5 वेळा गुणाकार करून बघू। ऋण 1 एकदा गुणिले ऋण 1 2 वेळा गुणिले ऋण 1 3 वेळा। पहा अगं 3 वेळा गुणाकार करू आपण, नंतर 5 वेळा करू। 5 वेळा सुद्धा करायचं आपल्याला। ऋण 1 गुणिले ऋण 1 काय झालं, ऋण ऋण धन होतं 1 गुणिले ऋण 1। मग 1 1चा गुणाकार काय झाला, 1 आला आणि 1 धन आणि 1 ऋण संख्येचा गुणाकार ऋण येतो। आता 5 वेळा करून बघू आपण। ऋण 1 एकदा ऋण 1 दोनदा गुणिले ऋण 1 3 वेळा गुणिले ऋण 1 4 वेळा गुणिले ऋण 1 5 वेळा। आता पहा हे ऋण ऋण धन 1 गुणिले हे ऋण ऋण धन 1 गुणिले ऋण 1। आता हे धन धन काय झालं, धन 1 2 धन संख्येचा गुणाकार धनच आणि 1 गुणिले 1 1 गुणिले हे ऋण 1 तसंच आहे इकडचं। मग 1 धन आणि 1 ऋण संख्येचा गुणाकार काय आला, ऋण 1। म्हणजेच झालं काय बघा की एखादी संख्या जर पुन्हा पुन्हा त्याच संख्येने गुणाकार केला किंवा कुठल्या कितीही असो, जेव्हा त्या संख्यांचा गुणाकार हा समसंख्येत म्हणजे गुणाकार केलेली संख्या जर समवेळा असतील, समवेळा म्हणजे जितक्या वेळा गुणाकार केला ती संख्या जर सम असेल तर गुणाकार हा धन येतो। गुणाकार जो येईल तो येईल, परंतु त्याच्या पाठीमागे चिन्ह काय असेल, धन येतं, ऋण संख्येचा गुणाकार। आणि जितक्या वेळा गुणाकार केला ती संख्या जर विषम आला, इथं 3 वेळा गुणाकार केला तर ऋण गुणाकार आला, इथं 5 वेळा केला, 5 ही सुद्धा विषम संख्या। म्हणजेच जर त्याच संख्येनं त्याच संख्येला असो किंवा वेगवेगळ्या संख्येला असो, ऋण संख्यांचा गुणाकार जर विषम वेळा झाला, जितक्या वेळा केला ती संख्या जर विषम असेल तर येणारं उत्तर हे ऋण असतं आणि जितक्या वेळा केला ती संख्या जर सम असेल तर येणारं उत्तर हे धन असतं। म्हणून ऋण 1 ला 100 वेळा गुणलं म्हणजे 100 हे काय आहे, धन आहे, समसंख्या आहे। म्हणून 100 1 100 100 1 100 असं आपण ह्या ह्याच्यात जायचंच नाही, तर 100 वेळा केला, 100 ही समसंख्या आहे म्हणून हे अधिक 1। 100 वेळा जरी केलं तरी 1 गुणिले 1 गुणिले 1 गुणिले 1 गुणिले 1 ती एकच येणार आहे, परंतु 100 ही समसंख्या असल्यामुळं ते चिन्ह जे आहे ते धन येणार आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर असेल। आता दुसरं उदाहरण पाहू। दुसरं उदाहरण आहे, एका मोज्यांच्या जोडीची किंमत टोपीच्या किमतीच्या दुप्पट आहे। टोपीच्या किमतीच्या दुप्पट आहे। समजा एवढंच वाक्य बघा, जर टोपी 1 रुपयाला असेल तर मोजे किती रुपयाला असतील, दुप्पट, टोपीच्या दुप्पट म्हणजे 2 रुपये किंमत असेल। एवढं समजून घ्या फक्त अगोदर। आता हे समजलं, टोपीची किंमत 1 रुपये असेल तर मोज्याची किंमत 2 रुपये। ह्याने अगोदर उलट मुद्दाम मांडले, असं ते असंही लिहू शकले असते की टोपीच्या किमतीच्या दुप्पट मोज्यांची किंमत आहे, परंतु त्याने आपल्याला कन्फ्यूज केले आणि परत जोडी शब्द टाकलाय। तर एका मोज्यांच्या जोडीची किंमत, मोजे जोडी लिहू आपण, काय हरकत नाही, ठीक आहे।
मग टोपीची किंमत 1 रुपया असेल तर मोज्याची जोडी 2 रुपयाला. हे फक्त समजण्यासाठी. दुप्पट म्हणजे काय असते ते 2 वेळा. म्हणजे टोपी एक आणली तर त्याच्यात मोजे 2 वेळा आले असतात, 2 जोड्या आल्या असत्या. समजलं? दुप्पट आहे. जर मोज्यांच्या 5 जोड्यांची किंमत 1250 असेल, आता पहा 5 जोड्या बरोबर 1250 रुपये. मग एक जोडी काढायची आपल्याला तर 1250चे 5 भाग करावे लागतील, कारण 5 जोड्या आहेत, 5 वेळा आणल्यात त्या. मग एका जोडीची किंमत काढायची तर 1250ला 5ने भागाकार करावा लागेल. मग 1250 भागिले 5. आता 5ने भागायला आपण वर आणि खाली सारख्याच संख्येने भागायला. 5 1 5 वर घातला, 5 2 10, हे 2 उरतात 12 मधले. 2 दशक 5 25 होतं, 5 5 25 आणि शून्याला भाग 5 0 0, म्हणजेच 250 रुपये एक जोडी. कशाची? मोज्यांची. आता पहा, एक जोडी बरोबर 250. इथं लिहू आपण मोजे एक जोडी बरोबर 250 रुपये. आता इथं एक टोपी बरोबर 2 मोजे येतात. मग मोजेची एक जोडी 250 रुपये. मोजे 2 जोडी जर म्हणलं, कारण खाली काय विचारले, मोज्यांच्या 2 जोड्या. मोजे 2 जोडी जर आणले तर 250 हे आणि 250 हे एका जोडीची आणि एका जोडीची मिळवा, किंवा 250 गुणिले 2 करू शकतो आपण. 0 5 5 10ला 0, हाताला 1 2 2 4 500 रुपये. आता मोज्यांच्या 2 जोड्याची किंमत 500 रुपये आणि 4 टोप्या कितीला? म्हणजेच आता पहा, टोपीच्या किमतीच्या दुप्पट मोजे आहेत, बरोबर आहे. म्हणजेच टोपीच्या किमतीच्या दुप्पट मोज्यांची किंमत आहे, बरोबर आहे. म्हणजेच काय होईल, टोपी जर 1 रुपयाला तर मोजे 2 रुपयाला. आता मोजे आहेत इथं, मोजे किती? 2 जोडी. मग 2 जोडी मोजे. आता इथं आपण समजू, फक्त तसंच समजायचं आपल्याला. इथं एक टोपी तर मोजेची काय होती? टोपीच्या किमतीच्या दुप्पट. म्हणजेच मोजेची एक जोडी आणली 2 रुपयाला तर टोपीच्या किती जोड्या येतात? 2 टोप्या येतात. म्हणजेच 2 टोप्या ह्या जोडीमध्ये, मग 2 टोप्या ही किंमत बरोबर होती, तेव्हा इथं सुद्धा काय होईल? मग 2 रुपये होईल. म्हणजे मोज्याची एक जोडी आणली की टोपीच्या 2 जोड्या येतात. मग मोज्याच्या 2 जोड्या आणल्या तर टोपीच्या किती जोड्या येतील? 4 टोपी येतील. मग 2 जोडी मोज्याची किंमत किती आहे? की 500 रुपये. आणि त्याच 500 रुपयात टोप्या किती येतात? की 500 रुपयात 4 टोप्या येतात. मग दोन्हीची मिळून किंमत किती? 500 अधिक 500, 0 0 0 0 0 0 0 5 5 10, 1000 रुपये. आलं का लक्षात? की 2 जोडी मोजे आणले की त्याच्या 4 टोप्या येतात, कारण टोपीची किंमत काय आहे? दुप्पट आहे मोज्याच्या किमतीच्या. मोज्याच्या जोडीची किंमत टोपीच्या किमतीच्या दुप्पट आहे. माझं बोलण्यात कन्फ्युजन नको व्हायला. मग हे 1000 रुपये, तर पर्याय क्रमांक बी हे उत्तर आहे. आता आपण तिसरं उदाहरण पाहू. तिसरं उदाहरण आहे, तिसरं उदाहरण एकदा वाचन घेऊ आपण. 2 अंकांची बेरीज 8 आणि त्यांचा गुणाकार 15 आहे. त्यांच्या उभय पक्षांची बेरीज. आता उभय पक्षी ह्या शब्दाचा अर्थ मी तुम्हाला सांगणार आहे. काय झालं होतं, हा कागद व्हिडिओसाठी यूज केल्यामुळं त्याला परत आपण इथं हे केलेलं आहे. इथं तुम्हाला उत्तर दिसत असेल गोल केलेलं. तर आपल्याला पद्धत आणि उदाहरण समजून घेणं महत्त्वाचं आहे, त्यानंतर आपण उत्तराकडे जाऊ. 2 अंकांची बेरीज 8 आणि त्यांचा गुणाकार 15 आहे. आता 8 कोणाकोणाची बेरीज होऊ शकते? 1 आणि 7. बरं, 7 ते 1 7 होतो गुणाकार. मग 8 इथं बेरीज आणि इथं गुणाकार करू आपण. म्हणजे ह्या वाक्याहून अजिबात गोंधळून जायचं नाही. 8चं 4 अधिक 4 8 होतं. मग 4 आणि 4 8 आणि 4 त्यांचाच गुणाकार 4 चौक 16 होतो. इथं गुणाकार 15 सांगितला आहे आपल्याला. मग 8
5 अधिक 3, 5 त्रिक 15. पहा, बेरीज पण 8 होते आणि गुणाकार 15 होते, म्हणजे त्या संख्या कोणत्या आहेत? 5 आणि 3 ह्या संख्या आहेत. मग जर त्या संख्या 5 आणि 3 असतील, पहा आता संख्या तर कळाली आपल्याला, म्हणजे 5 आणि 3 ह्या संख्या आहेत. मग ज्यांची बेरीज 8 आणि गुणाकार 8 आहे त्यांच्या उभय पक्षांची बेरीज. मग उभय पक्ष हा जो शब्द आलेला आहे, उभय पक्ष, यालाच सारखे शब्द येतात अजून. परस्पर संख्या, आणखीन एक गुणाकार व्यस्त म्हणून एक शब्द आहे याला. तर इथं ह्या तिन्हीचं सारखंच असतं. काय असतं पहा, हे जे 5 आहेत, या 5च्या खाली काही नाही म्हणजे छेद 1 असतो. मग 5चा गुणाकार व्यस्त किंवा उभय पक्ष परस्पर संख्या जर काढायचं म्हटलं तर हा छेद वर जातो आणि अंश खाली येतो, म्हणजे खाली डोकं वर पाय होतं याचं 5चं. मग छेद वर गेला आणि अंश खाली आला, हे ह्याचा 5चा गुणाकार व्यस्त आला. आता 3चा खाली काही नसतं म्हणजे 1 असतं छेद, हे असतंच 1. मग 3चा गुणाकार व्यस्त काय होईल, तर हा खालचा छेद वर जातो आणि वरचा अंश खाली जातो, 1/5. आता या 1/3, 5 लिहिलं गेलं माझ्याकडून, चुकून लक्ष द्या. या गुणाकार व्यस्तांची बेरीज, उभय पक्षांची बेरीज, परस्पर संख्यांची बेरीज, हे आपण आता इथं करणार आहोत. पहा, तर मग 1/5 अधिक 1/3. नुसतं 5 आणि 3ची बेरीज म्हणलं असतं तर ते 8 आली असती, पण हे पर्यायात सुद्धा नाही, उत्तरात सुद्धा नाही, आणि ती नाहीच. उभय पक्ष हा शब्द आहे. मग यांची बेरीज करत असताना हे भिन्न छेद अपूर्णांक आहेत, मग ह्यांचे छेद सारखे करून घ्यायचे. पहा, छेद जर सारखे करायचे असतील तर 1/5ला काय करावं लागेल, या छेदाने गुणावं लागेल, गुणिले 3 सारख्याच संख्येने अंशाला छेदाला, अधिक 1/3ला या 5ने गुणावं लागेल, गुणिले 5 अंशाला आणि छेदाला. मग पुढं काय आलं, 3 × 3 छेद 5 त्रिक 15 अधिक 5 × 5 छेद 3×5 15. आता छेद काय झालेले आहेत, सारखे झालेले आहेत, दोन्ही छेद समान आहेत. मग छेद समान असेल तर दोन्ही छेदापैकी एक छेद घेऊन अंशांशाची बेरीज करायची. 3 अधिक 5 बरोबर 5 आणि 3 8/15. हे त्याचं काय आलेलं आहे, उत्तर आलेलं आहे 8/15. कशा पद्धतीनं काढलं पहा, पर्याय क्रमांक 1 हेच इथंच गोल करून ठेवलेलं आहे मी उत्तर. तुम्हाला हे करण्यापूर्वी एकदा परत त्याचा यूज केलेला होता. तर 8/15. तर तुम्हाला समजलं की यांची बेरीज आपण हा कसा काढला, त्या संख्या कशा काढल्या, 5 आणि 3च कशा आहेत, आणि हे फक्त किती अंश छेद रूपात लिहायचे. मग तुम्हाला हे 5च दिसाले, हे 3च दिसाले, मग हे कुठं अंश छेद रूपात आहे, तर या प्रत्येक संख्येला छेद म्हणून हा 1 असतोच, हा इथं. आणि तो मग त्या गुणाकार व्यस्त केल्यानंतर हा छेद अंशात गेला आणि अंश छेदात आला, इथं सुद्धा छेद अंशात गेला, अंश छेदात आला, आणि मग अपूर्णांकाची बेरीज आहेच इथं या ठिकाणी. आता त्याच्या पुढचं उदाहरण पाहू आपण. एका परीक्षेत रमेशला, चौथं उदाहरण आहे, थोडंसं वर तुम्हाला दिसेल असं पहा. एका परीक्षेत रमेशला गुरुदासपेक्षा 15 गुण जास्त मिळाले, तर लीलाला त्याच परीक्षेत गुरुदासपेक्षा 7 गुण कमी मिळाले. जर तिघांच्या गुणांची बेरीज, तिघांना मिळून म्हणजेच तिघांच्या गुणांची बेरीज ही 83 गुण मिळाले असतील, तर गुरुदासला मिळालेले गुण शोधून काढू. आता पहा, रमेशला गुरुदासपेक्षा, आता रमेशचे गुण काय आहेत, गुरुदासपेक्षा किती आगाव आहेत, 15. एवढं लिहिलं आपण आपल्याला समजण्यासाठी. ही पद्धत आहे. एवढ्या पद्धती तुम्हाला नवोदयाच्या परीक्षेत नाही करत बसायच्या, तिथं फक्त उत्तराला महत्त्व आहे. तुम्ही ॲज फास्ट ॲज उत्तराच्या जवळ कसं जाल. आणि लीलाला गुरुदासपेक्षा 7 गुण कमी, लीला बरोबर गुरुदास वजा 7, गुरुदासपेक्षा 7 कमी, म्हणजे त्याच्यातले 7 काढावे लागतील. आता आपण काय करू, एक एक पर्याय घेऊन आपण गणिताकडे जाऊ शकतो. तुम्हाला मी हे गणित दोन्ही पद्धतीने सांगतो, थोडासा व्हिडिओ लांब होईल, हरकत नाही, पण त्या दोन्ही पद्धती तुम्हाला कोणती सोपी वाटते तुम्ही परीक्षेत तिचा वापर करू शकता. एक पद्धत अशी आहे, समजा गुरुदास, आता हे जे गुण आहेत हे 18 गुण घेतले, गुरुदासला 18 गुण मानले आपण. जर
गुरुदासला 18 गुण समजले, पर्याय क्रमांक 1. तर रमेश काय राहील, रमेश बरोबर 18 + 15, 18 + 15. आणि लीला काय राहील, लीला 18 - 7. मग ह्याचे हे किती, गुरुदासचे 18, रमेशला ह्याच्यापेक्षा 15 गुण जास्त आहेत म्हणलेत, 5 आणि 3 8 आणि 5 13ला 3, 1 आणि 1 2 33, आणि 18 - 7 11. तिघांच्या गुणाची बेरीज 83 येते का, कारण तिघांना मिळून 83 गुण मिळालेत. 8 आणि 3 11 आणि 1 12ला 2 हातचा 1, 1 आणि 1 2, 2 आणि 3 5 आणि 1 6, 62 होते. मग हे 3 आहेत हा. तर मग हे 62 गुण म्हणजे हे 83 होत नाही. बरं, मग आता इथं आपण हे नाही असं समजलं का. मग गुरुदासला 25 गुण मानले, रमेश गुरुदासपेक्षा 15 जास्त, म्हणजेच 25 + 15 बरोबर 5 आणि 5 10, 2 आणि 3 आणि हातचा वरचा आलेला 4, 40 झाले. हिला किती होतील, तर 25 - 7, म्हणजे हा उसना घेतला, 15 मधून 7 गेले, 8 राहिले, आणि 2 उसना दिल्यामुळे इथे एकच राहिले, 18 आले. आता तिघांच्या गुणांची बेरीज 8 आणि 5 13, हातचा आला 1, 1 आणि 1 2, 2 आणि 4 6, 6 आणि 2 8, 83 आली. तिघांच्या गुणांची बेरीज 18, म्हणजे गुरुदासला 25 गुण हे बरोबर आहे. ही झाली एक पद्धत. आता दुसरी एक पद्धत आहे याचीच, ती सुद्धा बघून घ्या. उत्तर इथं निघालं तुम्हाला की, म्हणजे ह्या दिलेल्या पर्यायातून आपण काय केलं, उत्तराकडे गेलो. परंतु समजा तुमच्याकडे एखाद्या वेळी पर्यायच उपलब्ध नाहीत, मग अशा वेळी काय करणार, तर अशा वेळी तुम्हाला करण्यासाठी दुसरा एक पद्धत आहे. परंतु नवोदय परीक्षेत पर्याय असताच, तो ऑप्शन सोडून द्या. परंतु तुम्हाला जर सोपं वाटत असेल, रमेशला गुरुदासपेक्षा 15 गुण जास्त मिळाले, हेच गणित दुसऱ्या पद्धतीने मी करून दाखवतोय. गुरुदासचे गुण बरोबर ए मानले आपण, मग रमेशचे गुण किती होते, गुरुदासपेक्षा 15 जास्त, मग ए मध्ये किती मिळवावं लागेल, 15, आणि लीलाला किती, गुरुदास - 7, म्हणजे ह्याच्यापेक्षा 7 कमी. लीलाला त्याच परीक्षेत गुरुदासपेक्षा 7 गुण कमी मिळालेत, आणि तिघांच्या गुणांची बेरीज. आता मात्र इथं तुम्हाला समीकरण शिकावं लागतं. म्हणजे गुरुदासचे ए अधिक रमेशचे ए अधिक 15 अधिक लीलाचे ए - 7 बरोबर तिघांच्या गुणांची बेरीज आहे 83. अशा पद्धतीचं आपल्यासमोर समीकरण मिळतं. तेच गणित दुसरी पद्धत, तुम्ही व्हिडिओ मागे घेऊन पहिली पद्धतही शिकू शकतात. मग पहा, 1A हा 1A म्हणून किती झाले, 3A. मग हे 15 - 7 किती राहिले, अधिक 8 बरोबर 83. आलं लक्षात. मग आता 3A बरोबर 83, हे अधिक 8 इकडे जाऊन काय झालं, -8 झालं. ही एक पद्धत आहे, किंवा समीकरणाच्या दोन्ही बाजूमधून 8 वजा करण्याची एक पद्धत आहे. मग ह्याच्यातून जर 13 मधून 8 गेले, किती उरतात, 5 उरतात. 8 9 उसना दिल्यामुळे इथं काय राहिली, 7 राहिली. मग ह्याचं इथं काय आलं, 3A बरोबर 75. आता 3चा आणि Aचा संबंध काय असतो, गुणाकाराचा असतो. मग 3A बरोबर 75, समीकरणाच्या दोन्ही बाजूला 3 जर भागाकार केला, दोन्ही बाजूला आपण 3 गुणाकार किंवा भागाकार करता येतो. तुम्हाला वाटेल कुठलंही 3A आलं, तर ही पद्धत बघा, 3 1 3, 3 1 3, 3 1 3, 3 2 6, 1 उरला, 3 5 15, ए बरोबर 25 आलं. तर ए म्हणजे 25 म्हणजे कोणाचे गुण आहेत, गुरुदासचे गुण 25 आले. किंवा असं जर नसेल, इथंच बघा 3A बरोबर 15 आहे. मग परत थोडंसं आपल्याला वर जावं लागेल, तर ए बरोबर 75 आहे. तर 3चा आणि Aचा संबंध काय असतो, गुणाकाराचा असतो. मग ए बरोबर 75 भागिले 3, हे गुणाकार इकडे बरोबर चिन्हाच्या इकडे येऊन या दिशेला येऊन काय झाला, भागाकारात गेला. 3 1 3, वर काय घातला भाग, 3 2 6, 1 उरले, 3 5 15. मग ए बरोबर काय आलं, 25. दोन्ही पद्धतीनं उत्तर हे तेच आलेलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक काय आलेला आहे, बी. हा इथं गोल करून ठेवतो मी, पर्याय क्रमांक बी आलेला आहे. आता परत
पाचवं गणित बघा. 1836 या संख्येला 17ने भागले असता येणारा भागाकार कोणता? अगदी सोपा आहे. मी तुम्हाला एकदा सांगितले की मागच्याच व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली होती की 30 पर्यंतची पाढे आपल्याला पाठ पाहिजेत. मग आपण करूया. 1836 भागिले 17 भागाकारच करू. 17 1 17. अगदी साधा सोपा भागाकार करू. 1 उरलं, वरून घेतले 3 आणि पहा मग किती झाले? 13 झाले. आता वरून 3 घेतलेत, मग लगेच 6 घ्यायचे नाहीत. अलग लक्षात. 17पेक्षा ही संख्या लहान आहे, मग शून्याचा भाग घातला. 0 0. 3 मधून 0 गेले 3, 1 मधून 0 गेले 1. आता वरून 6 घेतले. एका पायरीला एकच अंकाला खाली उतरवायचा. भागाकारावर सुद्धा आपल्या चॅनलला ह्याचा व्हिडिओ आहे. मग 17 गुणिले किती होतं? मग काय करायचं? अशा वेळेस समजा पाडा बी पाठ नाही आपल्याला. 7चा पाडा तर माहिती आहे आपल्याला. 7 8 56 होते. मग 17 गुणिले 8 करून बघायचं. इथं होय बरोबर 136 येते का? 7 8 56ला 6 हातचे आले 5, 8 1 8 5 13. हो बरोबर येते. मग 17 8 136 0 0 0. मग भागाकाराला 108 म्हणजे पर्याय क्रमांक 1. अशा पद्धतीनं हे 5वं उदाहरण आपण घेतलं. आता आपण 6वं उदाहरण पाहू. एका परीक्षेत करीमने रहीमपेक्षा 15 गुण जास्त मिळवले. आता करीमने x गुण मिळवले. करीमने नाही सॉरी रहीमपेक्षा. ही चूक होऊ शकते एक ठिकाणी. हे तुम्ही लक्षात घ्या. परत त्याला आपण हे करू, आपली चूक सुधारू. रहीमपेक्षा 15 गुण कुणी मिळालेत? करीमने. म्हणजे रहीमचे गुण आपल्याला मानावे लागतील. रहीमचे माहीत नाहीत. रहीम बरोबर x गुण. मग करीम रहीमपेक्षा 15, x अधिक 15. मदनला रहीमपेक्षा 10 गुण कमी मिळालेत. मदन बरोबर रहीम किती आहेत? x आहेत वजा 10. आता तुम्ही ह्या पद्धतीनं समीकरण मांडू शकता किंवा इथं एखाद्याचे गुण मानून घेऊ शकता. तुम्हाला जी मी दुसरी पद्धत सांगितली उत्तराच्या जवळ जाऊन. आपण इथं समजा रहीमला 25 गुण मानले. रहीमला 25 आहेत. तर 25 अधिक 15 बरोबर किती होतात? 5 आणि 5 10ला 0 40. आणि 25 वजा 10 मदनचे हे 15 आणि ह्याचे 25 मानलेले. तिघांची बेरीज 110 होती का बघू आपण. 5 आणि 5 10ला 0 हातचाला 1, 2 आणि 1 3, 3 आणि 4 7, 7 आणि 1 8 80 व्हायली. म्हणजे हा पर्याय नाही. बरं मग हा चॅप्टर इथंच क्लोज झाला. आता 35 मानले. एक एक पर्याय मानावं लागेल ना आपल्याला. रहीमचे गुण आपण किती मानले? 35 मानले. मग करीम बरोबर 35 अधिक 15 बरोबर किती आले? 5 आणि 5 10ला 0 40. 3 आणि 1 4, 4 आणि 1 5 50 आले. आणि मदन बरोबर 35 वजा 10 बरोबर 25 आले. मग तिघांच्या गुणांची बेरीज 35 अधिक किचे 50 आणि मदनचे 25. 5 आणि 5 10ला 0 हातचाला 1, 5 आणि 3 8, 8 आणि 2 10 आणि 1 11. 110 उत्तर आलं. तिघांच्या गुणांची बेरीज 110 आहे. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे उत्तर मिळते. किंवा तुम्हाला मगाशी आपण सांगितल्याप्रमाणे हे समीकरण पद्धतीत सुद्धा तुम्ही मांडू शकता. एक तर तुम्हाला उत्तर मिळालं इथं, आणि नाही जर अशा पद्धतीनं लक्षात येत असेल, ही पद्धत सोपी वाटते का? मग या तिघांच्या गुणांची बेरीज x रहीमचे, x अधिक 15 करीमचे आणि मदनचे x वजा 10 आणि तिघांच्या गुणांची बेरीज 110 आहे. 110. 1x 2x 3x 3x 15मधून 10 गेले किती राहिले? अधिक 5 राहिले बरोबर 110. आता इथंच करतो हे 3x बरोबर 110. मग हे अधिक 5 आहेत, हे बरोबर चिन्ह एक लक्ष्मण रेषा असते, ह्याच्या पलीकडे गेलं की हे झाले वजा 5, चिन्ह बदलतं. मग 3x बरोबर 110मधून आता 10मधून 5 गेले 5 राहिले, 105 उरले. मग आता काय करावं लागेल आपल्याला? एक्सला हे 3चा आणि एक्सचा अक्षर आणि अंक ह्याच्यात गुणाकाराचा संबंध असतो. मग x बरोबर 105 भागिले 3. मग
कारण हे गुणाकार आहे, इकडे जाऊन हे 3 कुठं गेलं, भागाकार झाला त्यांच्यासोबत. आता खाली आणि वर 3नच भाग घालू. 3 एक 3, 3 त्रिक 9, 1 उरतो, 1वर 5 15 होतात, 3 5 15, x बरोबर 35. x बरोबर 35 आलं. x कोणाचे गुण मानलेत आपण? रहीमचे गुण मानलेत. म्हणजे या रेषेच्या वरची पद्धत तुम्हाला सोपी वाटली तर वरच्या पद्धतीने करा किंवा या पद्धतीने करा. कारण तुम्हाला हे समीकरण हे पुढचा भाग आहे तुम्हाला, परंतु हे शिकून घेणंच आहे तुम्हाला. नवोदयला ही सगळी तयारी करणं आहे. हे जर नसेल लक्षात आलं तर अशा पद्धतीने उत्तराकडे जाऊ शकतो. कदाचित इथं तुम्हाला वेळ जास्त जाऊ शकतो. पहिला पर्याय नाही आला, दुसरा नाही आला, तिसरा करावा लागेल आणि मग अशा गणितामध्ये आपलं वेळेचा अपव्यय होऊ शकतो, वेळ जास्त जाऊ शकतो. आता इथं पहा, एका परीक्षेत जोसेफला अमितपेक्षा 8 गुण कमी पडले, कुमारला अमितपेक्षा 12 गुण जास्त मिळाले. आता पहा, इथं अमित मध्यवर्ती ठिकाणी आहे, सगळ्यांना मिळून 205 गुण मिळाले. म्हणजे त्याच प्रकारच्या गणिताभोवती हे सगळं फिरत आहे, तशीच गणित आहेत. मग आपण जोसेफचे गुण x मानू. समजले? जोसेफचे गुण x मानले. मग सॉरी, जोसेफचे नाही, अमितचे. पुन्हा माझ्याकडनं चूक झाली बरं का. अमित आहे ना मध्यवर्ती ठिकाणी, आपण विषय केला आणि पुन्हा चूक केली. अमितचे गुण बरोबर x मानू. x मानले. समजले? किती आहेत माहीत नाही. x म्हणजे एक संख्या आहे जी आपल्याला माहिती नाही. जोसेफला अमितपेक्षा 8 गुण कमी मिळाले. म्हणजे जोसेफचे गुण म्हणजे अमितचे किती आहेत? 8 सॉरी x आहेत, xपेक्षा 8 कमी. आणि कुमारला अमितपेक्षा 12 गुण जास्त मिळाले. मग कुमार अमितचे किती आहेत? x आहेत अधिक 12, म्हणजे त्याच्यात 12 मिळवावं लागतील ना, म्हणजे कुमारचे गुण होतात. तिघांच्या गुणांची बेरीज 205 आहे. सगळ्यांच्या गुणांची बेरीज किती आहे? 205 आहे. हे लक्षात राहू द्या. मग समजा आपण हे 67 मानले, पर्याय क्रमांक 1 हा जो आहे हा मानला, कारण सुरुवात आपण इथूनच करावी लागते. मग अमितचे गुण जर 67 मानले तर हे 67 वजा 8 जोसेफचे गुण पा, आणि हे 67 अधिक 12 बरोबर किती होतात? मग हे 67ला 67 वजा 8 म्हणजे 17मधून 8 गेले, 9 राहिले. 6 9 उसना दिल्यामुळे इथं 5 राहिले. इथं मिळवायचे 7 आणि 2 9, 6 आणि 1 7. या तिघांची बेरीज 205 येते का? 9 9 18 7 25ला 5 हातचे आले 2, 6 आणि 2 8, 8 आणि 5 13, 13 आणि 7 20. आवडले की आपलं पहिल्या स्ट्रोकमध्ये गणित आलं. तिघांच्या गुणांची बेरीज 205 आहे, म्हणून याचा पर्याय क्रमांक ए. किंवा मग तुम्हाला जर त्या दुसऱ्या पद्धतीने करायचं असेल तर ती दुसरी पद्धत तुम्ही मागच्या व्हिडिओची पाहून इथं वापर करू शकतात. अशा पद्धतीनं सराव संच 2.3 जो आहे तो आपण पूर्णपणे सोडवलेला आहे. काही व्हिडिओमध्ये एखाद्या वेळेस आता इथं समजतानाची थोडीशी हे झाली तर ते तुम्ही लक्षात घ्यायचं वाचन करत असताना, आणि अशा चुका तुमच्याकडनंही होऊ शकतात. मी व्हिडिओ पॉज किंवा मागं घेऊन हे अजिबात हे करत नाही. रनिंगमध्ये आपण तयार करतो, त्यामुळं ज्या चुका माझ्याकडून होतात त्या कदाचित तुमच्याकडूनही होतील, म्हणून त्याचीसुद्धा तुम्हाला कल्पना येते. सरळ. तर आपला हा व्हिडिओ आवडला असेल त्याला निश्चित तुम्ही लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.